नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या यश अँड मॉम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवतोय जून गवार। आपण जी शिल्लक ठेवतो किंवा कधी कधी काय होतं की बऱ्यापैकी आपण जी कोवळी गवार असतो ती निवडून घेतो आणि जून गवार बऱ्यापैकी शिजत नाही किंवा ती बऱ्यापैकी चांगली लागत नाही म्हणून आपण फेकून देतो। तर अशा वेळी काय करायचं, फेकून न देता ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही कधीच फेकून देणार नाहीत। तुम्ही जे थंबनेलवरती पाहिलं ते अगदी बरोबर आहे। आज आपण खूप कमी वेळामध्ये आणि तांदूळचा वापर करून मस्त अशी कुरकुरीत रेसिपी बनवतोय। चला तर मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण बघा, ही गवार स्वच्छ धुवून घेतलेली आहे। चाळणीवरती पाणी पूर्णपणे निथळवून घेतलंय। आता आपल्याला ही गवार आहे ना, छान मी दाखवते त्या पद्धतीनं बघा कट करून घ्यायचे। पाठचा पुढचा भाग काढून घ्यायचा आणि इथे बघू शकता तुम्ही अशी मधून आहे ना आपल्याला 2 काप करून घ्यायचे आहेत। उभी लांब अशीच आपल्याला गवार ठेवायची आहे किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही मधून सुद्धा अजून 1 काप मारू शकता। जर तुम्हाला आवडत असेल उभी लांब तर उभी लांब करून घेऊ शकता। या पद्धतीनं सगळी आपण गवार उभी लांब कट करून घेणार आहे। एका गवारचे 2 भाग केले की अशा पद्धतीने लांब सडक पातळ गवार इथे आपल्याला मिळून जाते। तर इथे दाखवते त्याप्रमाणे आपण सर्व गवार कट करून घेऊया। आता एक एक करायचं म्हणजे खूप टाईम लागतो। तर काय करायचं, अशा पद्धतीनं एक 8-10 गवारच्या शेंगा अशा मस्त एक साथ घ्यायच्या आणि त्याच्यानंतर पाठचा पुढचा भाग त्याचा जुळवून छान काढून घ्यायचा आणि नंतर आपल्याला बघा एक एक करून छान असं पातळ काप करून घ्यायचे। तिथे सर्व काप आपण करून घेतलेले आहेत। आता पुढे काय करायचं ते सांगते। आता हे सर्व काप जे आहेत ते एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता सर्व काप काढून घेतल्यानंतर आपल्याला इथे दाखवते तुम्हाला किती सुंदर काप दिसत आहेत, बघू शकता। आणि आता आपल्याला काय करायचं, याच्यावरती मीठ घालून घ्यायचं आहे। तर इथे आपण काय करूया, जितकं आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे तितकं आपण इथे मीठ लावून घेऊया गवारला। या पद्धतीनं मीठ लावून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि आपल्याला याच्यावरती छान चोळायचे आहे सगळ्या गवारला मीठ आणि झाकून ठेवून द्यायची आहे। तर इथे एक 5 मिनिटासाठी फक्त आपण ही गवार झाकून ठेवून देतोय। तर इथे बघू शकता एक 5 मिनिटानंतर गवारला छान पाणी सुटतं, मिठामुळे छान मस्त पाणी सुटतं। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती काही मसाले घालायचे आहेत। तर याच्यावरती मी धना पावडर घातली अर्धा चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा घातली, गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे, हळद पावडर अर्धा चमचा घातली आहे, इथे चाट मसाला अर्धा चमचा घातला आहे आणि आमचूर पावडर इथे मी अर्धा चमचा घातलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती मिरची पावडर किंवा तुमच्याकडे जो कांदा लसूण मसाला असतो तो तुम्ही इथे वापरू शकता। 1 ते 1.5 चमचा इथे मी मिरची पावडर वापरलेली आहे। आता याच्यावरती 1 चमचा मी बेसनसुद्धा घातलेलं आहे। हे सर्व जिन्नस पहिला आपल्याला एक साथ असे मिक्स करून घ्यायचे आहेत। सर्व या गवारला लावून घ्यायचे आहेत या पद्धतीनं। आता आपल्याला याच्यावरती बघा जे तांदूळ घेतलं होतं आपण, तर ते तांदूळ बघा मी मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं आहे किंवा तुमच्याकडे जर तांदूळचं पीठ असेल तर नक्की तुम्ही ते तांदूळचं पीठसुद्धा वापरू शकता। तर आता आपल्याला याच्यावरती थोडं थोडं तांदूळचं पीठ घालायचं आहे। याच्यावरती बघा या पद्धतीनं मी 2 चमचे इतकं तांदूळचं पीठ घातलेलं आहे। बाकीचं जे 2 चमचे मी घेतलेलं होतं, म्हणजे 4 चमचे घेतलं होतं, तर 2 चमचे शिल्लक ठेवलेलं आहे। या पद्धतीनं सर्व अगदी मसाले आणि पीठ छान गवारला लावून घ्यायचं। आता छान कोट व्हावे याच्यासाठी एक पाण्याचा शिपका मारायचा, म्हणजे अगदी मस्त सगळे खाली राहिलेले मसालेसुद्धा या पद्धतीनं गवारला छान लागले जातात। आता याच्यावरती अजून तुम्ही दही असेल तुमच्याकडे तर दहीसुद्धा नक्कीच तुम्ही याच्यावरती घालू शकता। अप्रतिम चव लागते दही घातल्यावर सुद्धा। तर आता दही नसेल तर आपण इथे वापरणार आहोत लिंबू। लिंबूसुद्धा तुम्ही याच्यावरती पिळून घेऊ शकता। लिंबूने सुद्धा खूप सुंदर लागते ही गवार। आता अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो सुद्धा सर्व पिळून घेतलेला आहे। लिंबू पिळून घेतल्याच्या नंतर आपल्याला परत एक वेळा
सर्व गवार मिक्स करून घ्यायचे, खालवर करून घ्यायची, म्हणजे हा लिंबूचा रससुद्धा गवारला अगदी छान पद्धतीने लागला जातो। आता आपल्याला काय करायचं आहे, हे असंच ठेवून द्यायचं आहे आणि बघू शकता मस्त अगदी गवारला सगळे मसाले आणि पीठ कोड झालेलं आहे। आता कढईमध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे। तर इथे कढई गरम झाल्यानंतर तेल घालून घेतलं। तेलसुद्धा छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आता आपण इथे काय करतोय, गवार फ्राय करतोय। तर या पद्धतीनं गवार फ्राय करायची आहे। तर त्यासाठी बघा इथे एक पहिलं गवार टाकून बघितली, इथे बघू शकता अगदी छान मस्त निघालेली आहे, बघू शकता। आता या पद्धतीनं आपण सर्व गवार एक एक करून टाकण्यापेक्षा अगदी मूठ भरून जरी टाकलात तुम्ही तरीसुद्धा तेलामध्ये गेल्यानंतर ती अगदी वेगळी होते आणि चिकटून राहत नाही, सेपरेट होते। त्याच्यामुळं अगदी तुम्ही एक साथ जरी 8 ते 10 गवार हातामध्ये मुठीमध्ये घेऊन छान टाकलात तरीसुद्धा मस्त सेपरेट होते आणि इथे अगदी कुरकुरीत गवार आपली तयार होते, बघू शकता। काही वेळामध्ये आपले ही गवार मस्त कुरकुरीत होते। जेव्हा आपण तेलामध्ये गवार टाकतो त्यावेळी गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि नंतर थोडेसे वरचे बुडबुडे कमी झाले की आपल्याला काय करायचं आहे, मीडियम फ्लेमवरती छान अगदी कुरकुरीत होईपर्यंत ही गवार तळून घ्यायची आहे। तर आता बघू शकता या पद्धतीनं सर्व गवार मी इथे तळून घेतलेली आहे। तर खूप सुंदर ही गवार तोंडी लावण्यासाठी लागते, अगदी अशी जरी तुम्ही खाल्लात तरीसुद्धा संपून जाईल। म्हणजे हा गवारीचा भाग जो वायाला जाणार होता तर तो आज आपण इथे वापरलेला आहे आणि मस्त याच्यापासून रेसिपी बनवलेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली का, ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा। त्या अगोदर मी तुम्हाला याचा आवाजसुद्धा ऐकवते, बघू शकता खूप सुंदर कुरकुरीत गवार झालेली आहे। रेसिपी कोणत्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून कोणी नवीन असेल तर बेल घंटीसुद्धा दाबा, म्हणजे माझे येणारे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल। तुम्ही माझे सर्वच व्हिडिओ अगदी मनापासून शेवटपर्यंत पाहता आणि अजूनही खूप साऱ्या सोप्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत। बऱ्यापैकी कलिंगडाच्या वाया जाणारे जे वरची साल असते त्याचीसुद्धा बघा, त्याच्यापासूनसुद्धा आपण मस्त टूटी फ्रूटी बनवलेली आहे खूप कमी वेळामध्ये। तीसुद्धा रेसिपी खूप छान, त्यालासुद्धा व्ह्यूज भेटलेले आहेत छान। तर अशा पद्धतीनं वायाला जाणारी गवार आपण या पद्धतीनं तयार केली। नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी कोणत्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि छानशी कमेंट करून सांगायलासुद्धा अजिबात विसरू नका। चला तर मग उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।